नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर आज आपण आलेलो आहोत, जे हे माझ्या मागे दिसते मित्रांनो, बारामतीचं क्रिकेट स्टेडियम आहे. तर या ठिकाणी 4:30च्या नंतर लहान लहान मुलांचं क्रिकेटचं प्रॅक्टिस घेतलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती या ठिकाणी कशा प्रकारचं ट्रेनिंग वगैरे होते, आपण या सगळ्या इथे जे मुलं जेवढे पण इथं मागे बॅक साईडला जे दिसत आहेत, आपण त्यांना भेटून त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. कशा प्रकारचं ट्रेनिंग वगैरे असणार आहे. तर ते बघू शकता, जे या मुलांचे कोच आहेत ते स्वतः मुलांसोबत प्रॅक्टिस करत आहेत, चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करून घेत आहेत. तर या इथे बघू शकता, हे एक टीम असणार आहे, बॅक साईडला दुसरी टीम आहे, इथे तिसरी, आणि आहे ते क्रिकेटचं चांगल्या प्रकारे शिक्षण वगैरे आहे ते दिलं जातं. तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. सर या ठिकाणी स्वतः ट्रेनिंग देत आहेत मुलांना की बॉल कसा कॅच घ्यायचा, कशा प्रकारे फिल्डिंग वगैरे करायची. हे बघू शकता, नील दादा सुद्धा प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यांचे कोच त्यांना चांगल्या प्रकारे गायडन्स करत आहेत. उत्कृष्ट शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रेनिंग कशा प्रकारे चालू आहे. त्या इथे नील दादा देखील प्रॅक्टिस करत आहेत. तर बाळा, तुझं नाव सांग काय? राजवीर अजित शेरकर. तर ह्या फुलगाई राजवीर या ठिकाणी किती दिवसापासून ट्रेनिंग करताय? 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून ट्रेनिंग करतो मित्रांनो. मी आल्यापासून या मुलांचा अनुभव बघतो, चांगल्या प्रकारे फिल्डिंग, चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहेत. तर तुमच्या कोच कोण आहेत? सचिन सर ते खूप चांगल्या प्रकारे शिकवतात वगैरे. तर 2 वर्षात तू काय काय शिकलं, म्हणजे बॅटिंग वगैरे कशा प्रकारची आहे तुझी? बेसिक्स, बॅटिंग, आणि इथं असे सारखे नेट्स होते. सध्या पाऊस असल्यामुळे नेट्स बंद आहेत. अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे खेळ इथे घेतले जातात? इथं पाऊस पडल्यावर फुटबॉल खेळ घेतात, आणि जास्तच पाऊस असला तर ट्रिप घेत नाहीत. म्हणजे इथला साधारणपणे तुझा अनुभव चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे 10 पैकी किती मार्क देणार तू या स्टेडियमच्या, किंवा या सरांनी कशा प्रकारे शिक्षण दिलेलं आहे तुम्हाला? 10 पैकी 10. तर बाळा, तू काय बोलणार तुमच्या सरांबद्दल किंवा या स्टेडियम बद्दल? बरं, जाऊ दे, नाव सांग तुझं काय? मेघराज शिंदे. किती वर्षापासून इथे ट्रेनिंग करतोय? मला 6 महिने. 6 महिन्यापासून ट्रेनिंग करतोय. तर या स्टेडियमवरचा तुझा अनुभव कसा आहे, किंवा या सरांची ट्रेनिंग तुला कशी वाटली? चांगली आहे. कोणकोणते स्पोर्ट्स तू खेळतो या ठिकाणी? क्रिकेट खेळतो आणि फुटबॉल पण घेतात. हे जास्त कोणता खेळ आवडतो तुला? क्रिकेट. क्रिकेट आवडतो. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सगळी मुलं ज्याच्या त्याच्या खेळामध्ये मग्न झालेले आहेत. खतरनाक अशी फिल्डिंग सचिन सरांच्या निदर्शनाखाली, टॉप क्लासचा विषय, ट्रेनिंग सगळ्यांना बरोबर, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये सचिन सरांच्या निदर्शनाखाली. हे आपले येणारं भविष्य आहे मित्रांनो, याकडे आपण चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. देशाचं भविष्य ते घडवलं जाते मित्रांनो क्रिकेट मधलं. तर इथे तुम्ही बघू शकता, नील दादा कशा प्रकारचे फिल्डिंग वगैरे करत आहेत. सचिन सर त्यांचं ट्रेनिंग घेत आहेत इथे.
उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण, येणारी भावी पिढी आपली, देशाचं भविष्य. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, थोड्याच वेळात किती मोठ्या प्रकारे या इथे गर्दी वाढलेली आहे. आता आपण थोडा शॉट घेतला होता या इथून ते इथपर्यंत, पण पलीकडे पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. त्या इथे बघा नेट वगैरे बांधण्याचं काम चालू आहे. क्रिकेटचे बॉल जास्त लांब जाऊ नयेत म्हणून प्रॅक्टिससाठी हे अशा प्रकारचं नेट वगैरे बांधले आहेत. तर या इथे बघू शकता टॉप प्रॅक्टिस कशी चालली, नादखोळा प्रॅक्टिस चालली मित्रांनो. खतरनाक विषय. गुली का धोका, खतरनाक असा शॉट. प्रॅक्टिस A1 क्लासची चाललेली आहे. इथे बघू शकता कशा प्रकारचं क्रिकेट वगैरे चालू आहे. थोड्याच वेळात खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी इथे झालेली आहे. आउट झाला भाऊ, एका बॉलात आउट झाला. बघू शकता प्रॅक्टिस कशा प्रकारची चालली. सगळे एका लाईन मध्ये उभा केलेले आहेत. प्रत्येकाला जम्पिंग पहिली स्टेप असते मित्रांनो. आल्यानंतर या इथे सगळे आपलं अंग मोकळं होण्यासाठी जम्पिंग वगैरे केले जाते. फूट त्यांचे पाय जे आहेत ते मजबूत झाले पाहिजेत ट्रेनिंग करण्यासाठी किंवा क्रिकेट खेळण्यासाठी. नादखोळा अशी प्रॅक्टिस घेतली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती. बारामतीचं स्टेडियम बघू शकता मित्रांनो. आता पावसाळ्याचं वातावरण आहे म्हणून हिरवळ तर दिसते, पण जेव्हा उन्हाळा पण असतो तेव्हा देखील मित्रांनो इथे टँकरने का होईना पाणी आणून सुद्धा हिरवळ जपली जाते मित्रांनो. इथे बसण्यासाठी उत्तम अशी सोय देखील आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही यावरती चांगल्या प्रकारचं असं बसण्यासाठी सावलीसाठी देखील इथं टेंट, एका वेगळ्या प्रकारचे टेंट इथे बसवण्यात आलेले आहेत. इकडे बघू शकता रूम्स वगैरे असणार आहेत. हे इथे आपल्या माता भगिनी आपल्या मुलांना क्रिकेटच्या शिक्षणासाठी घेऊन आलेले आहेत. तर आपण तर वेगवेगळे ब्लॉग शूटच करत असतो मित्रांनो. पण आपण नील दादाला इथे घेऊन म्हणलं आलो तर आपलं एक बारामतीची झलक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती हे दाखवावं. कारण की चांगल्या गोष्टी दाखवण्याचा हप्पा मारण्याचा 100% प्रयत्न असतो. तर त्यातली ही चांगली गोष्ट आपल्या बारामतीची, देशाचं भविष्य आहे ते तयार होत आहे मागं. सांगायचं होतं एवढंच मित्रांनो की कोणतं का क्षेत्र असं ना, एखादा तरी खेळ, एखादा स्पोर्ट आपल्या आयुष्यात असलं पाहिजे. हे भविष्य आपण बघितलं की आपल्याला एक जुनी आठवण आपली येते की आपण गावात टायर लावून क्रिकेट खेळायचो, पण इथं या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटतंय, चांगल्या प्रकारची सोय आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळ्याच गोष्टी इथं व्यवस्थित शिकवल्या जातात. तर माझं बाजूला राहू द्या मित्रांनो. पण असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुक आयडीला फॉलो करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.